तर प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची फसवणूक होते का, हा सवाल त्या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। प्रवीण, गेल्या अनेक दिवसांपासून आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे। आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन वारंवार जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतायत, स्थानिकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतायत। नेमकं काय प्रकरण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या यादीत उत्तर भारतीय नागरिकांचं नाव जास्त असल्याचं समोर येते। प्रवीण, माझा आवाज नक्कीच मेघना, आपण बघू शकता की मुंबई अहमदाबाद बोला। होय मेघना, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जो उभारला गेला हा देशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। आणि याच महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये वसई भागामध्ये जे कामण गाव आहे, या कामण मधील मोरी गाव आहे, या गावामध्ये मोठ्या प्रमाणात चाळी उभारल्या गेल्या आणि याच चाळी नेमक्या कोणी उभारल्या गेल्या व त्या चाळी कोणत्या भूमाफिया म्हणा किंवा मग चाळ माफिया म्हणा, आपण चाळ माफिया म्हणू शकतो यांना, की ह्यांनी उभारल्या गेल्या। बरं, या चाळी ज्या उभारल्या गेल्यात, या चाळीमध्ये कोण राहील का नाही, याची नेमकी कशा पद्धतीने राहतील याची सुद्धा लोकशाही मराठीकडे पूर्णपणे याचे व्हिडिओ आहेत। कारण या चाळी ज्या उभारल्या गेल्यात या बॉक्स पद्धतीच्या चाळी आहेत आणि या चाळींमध्ये नेमकं कोण राहते आणि कसं राहते हे पाहणं महत्वाचं आहे। त्याचप्रमाणे जी स्थानिक ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायतीकडे सुद्धा लोकशाही मराठीचे प्रतिनिधी गेले होते आणि त्यांनी सुद्धा जे संबंधित ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांच्याशी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया मागितली की ही चाळीची आणि हे जे उभारली गेलेत या संदर्भात आम्हाला माहिती द्या। मात्र तेथील जे ग्रामविकास अधिकारी आहेत किंवा सरपंच आहेत यांनी सुद्धा ही माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका कोण आहे आणि कोणाचा वरदहस्त या प्रकरणामध्ये आहे हा सवाल उभा राहिलेला आहे। आणि त्यामुळे हे जे चाळी बांधणारे जे माफिया आहेत, हे जे माफिया वसईसारख्या जो तालुका आहे आणि महत्वाकांक्षी जे प्रकल्प येत आहेत, या प्रकल्पांच्याच आजूबाजूचा जो परिसर आहे मेघना, आपण बघितलं गेलं तर जे मागील काही वर्षांपूर्वीचे जर गुगलचे मॅप आपण बघितले गेलं तर त्या ठिकाणी हे जे ठिकाण आहे, या ठिकाणावर कुठल्याही प्रकारच्या चाळी किंवा कुठल्याही प्रकारची वस्ती नव्हती। मात्र जेव्हा बुलेट ट्रेन प्रकल्प जाहीर झाला आणि या बुलेट ट्रेन प्रकल्प जाहीर झाल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात वस्तीही वसवली गेली आणि याच वस्तीचं पुनर्वसन व्हावं आणि पुनर्वसन करावं याकरता स्थानिक पातळीवर घरपट्ट्या सुद्धा आकारल्या गेल्या आणि याच घरपट्टीचा मोबदला हा मोठ्या प्रमाणात दिला गेला आहे। साधारणपणे ही जी शेकडो घरे उभारली गेलेली आहेत, या घरांचा जो मोबदला दिला, प्रत्येकी घराला 14,17,000 रुपये इतका मोबदला दिला गेलाय। आणि याचाच जो मोबदला आपण बघू शकाल की घरपट्टी जी आहे अ ब क ड अशा प्रकारच्या घरपट्ट्या आकारल्या गेल्यात। मात्र जर जे आपण घरं जी बघतोय त्या घरांमध्ये जर आपण बघितलं तर त्या घरांमध्ये कुठल्या प्रकारचे हिस्से झाले असतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कारण जर एकाच घरामध्ये जर चार हिस्से बनतायत तर त्यांना नेमका मोबदला किती दिला गेला आहे, त्याचप्रमाणे ह्यांचं व्हेरिफिकेशन कोणी केलं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। आणि याच संदर्भात लोकशाही मराठीने पालघर जिल्ह्याचा भूसंपादन विभाग आहे, पुनर्वसन विभाग आहे, यांच्याकडे ही माहिती मागवली होती आणि हेच माहितीसाठी जिल्हाधिकारी इंदुराणी झाकड यांच्याकडे सुद्धा आम्ही गेलो होतो, आपण त्यांची प्रतिक्रिया सुद्धा घेतलेली आहे मेघना। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपली जी बातमी प्रसिद्ध झाली, त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर इंदुराणी झाकड जिल्हाधिकारी आहेत, यांनी सुद्धा सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। सोबतच चंद्रशेखर बावनकुळे आपले महाराष्ट्राचे मुख्य महसूल मंत्री आहेत, यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता नेमकी चौकशी काय होणार आणि नेमकं यातून काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मेघना। प्रवीण, अशाच संपर्कात राहा। खरं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।